मधुरा, आपण पाहताय झी24 तास हितगुज. ह्या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला रोजच्या जीवनात भेडसावणाऱ्या आरोग्य विषयक तक्रारींबाबत विविध तज्ञांशी खास चर्चा करून तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो आणि हे तज्ञ तुम्हाला तुमच्या वेल्थ इन्व्हेस्टमेंट विषयी योग्य मार्गदर्शन करून काही टिप्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर हितगुज करणार आहोत आणि आजचा विषय आहे मूळ व्याधीवर होमिओपॅथिक उपचार या विषयावर. आणि आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर योगेश पाटोळे. विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर पाटोळे यांचा हितगुज ह्या आमच्या खास कार्यक्रमात स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. डॉक्टर पाटोळे यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर योगेश पाटोळे शेरविल होमिओपॅथीचे प्रमुख असून होमिओपॅथीमध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतलंय. त्यांनी शास्त्रशुद्ध होमिओपॅथीच्या प्रॅक्टिसमध्ये ते पारंगत आहेत. जुनाट आणि असाध्य आजार, पोटाचे विकार, श्वसनाचे विकार, वातविकार, मेंदूचे आजार, किडनी फेल्युअर, गतिमंदत्व, मतिमंदत्व यांसारखे आजार तसंच केसांच्या समस्या, स्त्री पुरुष वंध्यत्व अशा आजारांवर ते होमिओपॅथी उपचार करतात. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि कोल्हापूर इथे ते आपली सेवा देतात. चला तर आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घ्या मूळ व्याधीच्या तक्रारींविषयी आणि उपचारांविषयी. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण मूळ व्याधीविषयी बोलणार आहोत. खरं तर मूळ व्याधीवरती होमिओपॅथी अनेकांचा विश्वासच बसणार नाही, कारण की मूळ व्याध म्हटलं की अनेकदा असं होतं की जाऊन ऑपरेशन करून या, हे एवढंच सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेला खरं तर हा संदेश आहे. मात्र मूळ व्याध म्हणजे नेमकं काय आहे आणि ती होण्याची नेमकी काय कारण आहेत आणि त्याच्यावरच्या उपचारांकडे आपण पुढे वळूयाच, पण ही नेमकी काय कारण आहेत त्याबद्दल आधी सांगा. नक्कीच. जसं तुम्ही बोललात की मूळव्याध आणि होमिओपॅथिक उपचार याचा काही संबंध आहे का? खूप जवळचा संबंध आहे. होमिओपॅथीमध्ये खूप जुनाट आणि असाध्य आजारांवर खूप प्रभावी आणि कायमस्वरूपी उपचार करण्याची औषधे देखील उपलब्ध आहेत. बरं. तर आपण आता जीवनशैलीचा जर विचार केला तर ह्या जीवनशैलीमुळे आपल्या फक्त शरीरावरच विपरीत परिणाम होत नाही तर आपल्या मनावर देखील विपरीत परिणाम होतात. खरं. आणि आपण पाहिलं जीवनशैलीमध्ये काय येतं, एक म्हणजे आहार येतो, विहार येतो, आचार येतात आणि विचार येतात. म्हणजे फक्त बॉडी फिट असणं म्हणजे आपण आरोग्य आहे किंवा आपण हेल्दी आहोत असं नाही. तर खूप जड पदार्थ खाणं, पचनासाठी जड पदार्थ असतात, उदाहरणार्थ स्निग्ध पदार्थ आहेत किंवा जे सडलेले आंबवलेले पदार्थ असतात, पाव आहे, मैदासारखे पदार्थ आहेत, खूप तिखटा मिठाचं जेवणं, तरीचं जेवणं, हिरव्या मिरचीचा वापर जास्त करणं, खरडा, ठेचा किंवा आपण काही विशिष्ट विभागात जर पाहिलं तर काळ्या मसाल्याचा वापर खूप जास्त प्रमाणात केला जातो. हल्लीची जी तरुण पिढी आहे हा जंक फूड हा एक प्रकारचं आपलं नेहमीचं डाएट आहे बाबा, या पद्धतीनेच ते वावरत असतात. त्याचप्रमाणे पाणी, अनावश्यक पाणी जास्त पिणे किंवा जेवढी पाण्याची गरज आहे त्यापेक्षा जास्त कमी पाणी पिणे. शेतकरी वर्ग आहे यांचा आहार जर पाहिला तर हा खूप कोरडा आहार असतो. जितकं सकस आणि अन्न त्यांना मिळायला हवं तितकं त्यांना ते मिळत नाही. मग आपण ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की मूळव्याध हा एका दिवसात तयार होणारा आजार नाही. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टींचा विपरीत परिणाम आपल्या लिव्हरवर म्हणजे यकृतावर होत असतो आणि यकृतावर झाल्यानंतर त्याचा पुढे परिणाम आतड्यांवर होतो. आतड्यांचा परिणाम हा पचनक्रियेवर होतो आणि पचनक्रियेवर झालेला जो परिणाम आहे हा शौचावर होतो. बरोबर. शौचाच्या जागी, शौचाच्या वाटेवर असणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांना खूप ताण पडतो. बरं. तो ताण असह्य झाल्यानंतर त्याच्यावर एक प्रकारचा दबाव तयार होतो आणि रक्त यायला सुरुवात होते. आणि मग ज्यावेळेस रक्त येतं त्यावेळेस मात्र मग त्याची बुद्धी चालेनाशी होते. मग रक्त म्हणजे कॅन्सरच झाला आहे अशी एक खुळी समजूत त्यांच्या डोक्यामध्ये जाऊन जाते आणि मग तो रुग्ण किंवा तो माणूस गुगलवर जाऊन बसतो. आणि मग नंतर आपण काय केलं पाहिजे, काय नाही केले पाहिजे हे आजार झाल्यानंतर जास्त विचार केला जातो. तत्पूर्वीच तो आजार न होण्यासाठी आपण काय करू शकतो याच्यावर जास्त भर दिला गेला पाहिजे. बरोबर आहे. त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये देखील मूळव्याध आपल्याला दिसून येतं. प्रेग्नन्सीच्या काळात त्यातल्या त्यात या आजाराचा जास्त परिणाम आपल्याला जाणवतो. जसं जसं गर्भाची वाढ होते तसं आतड्यांवर, पोटावर एक प्रकारचं प्रेशर येतं. त्या प्रेशरमुळे गुदद्वाराच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत या ताटल्या जातात आणि मूळव्याधाची उत्पत्ती होऊ शकते. जेनेटिक म्युटेशन डिफेक्ट किंवा जेनेटिक म्युटेशन एबनॉर्मॅलिटी जर असेल तर हा जन्मजात सुद्धा असू शकतो. अनुवंशिक असणं हे सुद्धा मूळव्याधाचं एक कारण आपण समजू शकतो. बऱ्याचशा रुग्णांना अशी एक सवय असते की त्या जुलाब होतात आणि हे जुलाब कंट्रोल होत नाहीत. अगदी धावत त्यांना शौचाला जावं लागतं आणि गन शॉट डायरिया असं म्हटलं गेलेलं आहे पुस्तकामध्ये की बंदुकीतून जशी गोळी सुटावी तसं गॅस आणि शौचाला होते. अशा रुग्णांमध्ये सुद्धा मूळव्याध होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. जर कामाचे स्वरूप पाहिले, जसं आपण पाहिलं की शेतकरी वर्ग खूप वजन उचलायचं काम आहे,
खूप चुकीच्या पद्धतीचे व्यायाम किंवा आपल्याला जे सहन होणार नाही इतकी वजनं जिम मध्ये उचलली जातात, त्यामुळे सुद्धा मूळव्याधाची उत्पत्ती होऊ शकते. त्याचप्रमाणे ज्यांचं बैठं काम आहे, बैठं काम करणारे 2 वर्ग आहेत. बुद्धिजीवी वर्ग आहेत, ज्यांना स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी, फिअर, अँटिसिपेशन हे कायमस्वरूपी त्यांच्या मागे लागलेलं आहे. बॉस ही जी संस्कृती आहे ही तुम्हाला स्वस्त बसून देत नाही आणि तुमचं जे काम किती कमी वेळात तुम्हाला जास्त प्रभावी करायचंय, या टार्गेटमध्ये आपला जो काही मनाची हेळसांड होते, या स्ट्रेसमुळे आपल्या पचनक्रियेवर परिणाम होऊन परिणामी मूळव्याध उत्पन्न होऊ शकतो. त्याचप्रमाणे काही मोठे आजार आहेत, उदाहरणार्थ डायबिटीस आहे, मधुमेह किंवा रक्तदाब, अशा रुग्णांना सुद्धा पुढे जाऊन मूळव्याधाची उत्पत्ती होऊ शकते. बरोबर आहे. अर्थातच हे तुम्ही नेमकी काय काय कारण आहेत ते सांगितले, मात्र ह्या मूळव्याधाची काही वेगवेगळे प्रकारही आढळतात का, आणि असतील तर ते कोणते आहेत? नक्कीच. शौचाला मला त्रास होतोय किंवा माझ्या गुरुद्वाराच्या ठिकाणी मला काहीतरी त्रास होतोय, हे पहिली गोष्ट रुग्ण सांगायला लाजतो. नंतर आपल्याला असं लक्षात येते की ठीक आहे, ही तपासणी केल्यानंतर आपल्याला कळतं की नक्कीच हा मूळव्याध कुठल्या प्रकारचा आहे. मूळव्याधाच्या प्रकारांमध्ये जर आपण प्रकर्षाने पाहिले तर काही मूळव्याध हे गुरुद्वाराच्या बाहेर असतात, काही आतील बाजूस असतात, त्याला आम्ही एक्सटर्नल पाईल्स किंवा इंटरनल पाईल्स असं म्हणतो. काही मूळव्याधांमध्ये तीव्र वेदना होतात. त्या वेदनांचं वर्णन असं केलं गेलं आहे की जसं काही तो रुग्ण कुठल्या तरी काट्यांवर बसलेला आहे, बरोबर, किंवा तिथे काटा टोचल्यासारखं दुखतं, कापल्यासारखं होतं, ठणकतं, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेदनांचे प्रकार हे होमिओपॅथीमध्ये सांगितले गेले. आणि ते प्रत्यक्ष जीवनात आम्ही ज्यावेळेस पेशंट पाहतो, पेशंटही त्याच लँग्वेजमध्ये सांगतो, अक्षरशः निवडुंगाच्या झाडावर बसलोय की काय, अशा वेदना त्यांना होत असतात. काही मूळव्याधामध्ये वेदना होत नाही पण शौचाला प्रचंड त्रास होत असतो. एक काही विशिष्ट अशी विचित्र लक्षणंही यामध्ये दिसून येतात, ती अशी की शौचाच्या जागी जर हात लावला तर त्यांना बरं वाटतं. काही रुग्णांना थंड पाण्याने बरं वाटतं, काही रुग्णांना उष्ण किंवा गरम शेकवल्यावर बरं वाटतं. ही लक्षणं आपल्याला दिसून येतात. काही रुग्णांमध्ये असं जाणवते की त्या ठिकाणी खाज येते, कंड सुटते, आग होते, ठणका बसतोय आणि ह्या मरण यातना सहन कराव्यात अशा या वेदना असतात. अरे बापरे. काही मूळव्याधमध्ये आपल्याला कोंब बाहेर आलेले दिसतात आणि हे कोंब काही रुग्णांमध्ये एक असतो, पण काही रुग्णांमध्ये हे कोंब बऱ्याच प्रमाणात जास्त असू शकतात. त्याचं वर्णन असं केलं की जसं काही द्राक्षाचा जो घड आहे अशा प्रकारे ती मूळव्याध दिसतात. म्हणजे हे सांगणं किंवा हे इमॅजिन करणं सुद्धा किती कठीण आहे आपल्याला समजू शकतं. नंतर आपल्याला शौचाला गेल्यावर त्रास होतो, ह्या भीतीपोटी रुग्ण शौचाला जाण्याचं टाळतो किंवा पुढे ढकलतो. असं केल्यामुळे त्यांचा त्रास कमी होत नाही, उलट तो वाढतो. खरंय. ज्यावेळेस कालांतराने आपण शौचाला जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ते शौचाला अजून कडक होते, लेंड्या पडल्यासारखी शौचाला होऊ शकते किंवा एकदम कडक खडा होतो. ही अशी विशिष्ट प्रकारची काही हार्ड स्टूल म्हणतात, करेक्ट, ही लक्षणं आपल्याला दिसून येतात. आणि जे कोंब आहेत हे कोंब इतके टोचल्यासारखे होतात की त्यांना स्वस्थ बसून देत नाही. खरंय. म्हणजे त्यांचं चालणं, बसणं, उठणं हे सुद्धा त्यांना खूप त्रासदायक होतं. म्हणजे शौचाला त्रास होतोय म्हणजे तो मूळव्याधच आहे असं नाही. त्याचं योग्य परीक्षण, निरीक्षण करणं, लोकल एक्झामिनेशन करणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यावर नुसार आपण त्या मूळव्याधाचा प्रकार, त्याची तीव्रता ही जज करू शकतो आणि आपली पुढील ट्रीटमेंट त्या पद्धतीने आपण सुरळीत चालू ठेवू शकतो. बरोबर. पण बऱ्याचदा असं होतं की मगाशी तुम्ही म्हणालात आहारामधल्या आपण काही चुकीच्या गोष्टी करतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी उद्भवू शकतात. मग आहारात नेहमी फायबरयुक्त आहार घेणं कितपत आवश्यक आहे? खरं तर डाएट करणं हे एक इंडिव्हिज्युअल आहे. बरोबर आहे. मी बऱ्याच वेळा असं सांगतो की तुमचं कामाचं स्वरूप काय आहे. तुमचं बुद्धिजीवीचं काम आहे, तुमचं कष्टजीवी काम आहे, तुमचं खूप शारीरिक कष्टाचं काम आहे, तुम्हाला तुमच्या शरीराचा खूप उपयोग करून घ्यावा लागतो. तुम्हाला स्ट्रेस, टेन्शन, फिअर, एन्झायटी यातून तुम्हाला तुमचं जाऊन काम करावं लागतं. तर सगळ्यात महत्वाचा अप्रोच आहे पथ्य पाळून आजार कंट्रोल होतात, बरे होत नाहीत. तर लक्षात घ्या, आपल्याला होमिओपॅथीने एक वरदान दिलंय की आपला आजार आपण बरा करू शकतो. बरं. There is no system of control and delete in homeopathy, but there is sure system of cure in homeopathy. तर पथ्य पाळणं म्हणजे काय की तुम्ही त्या आजाराची अवस्था तात्पुरती कंट्रोल करताय, पण मूळच्या आजारासाठी तुम्हाला योग्य होमिओपॅथिक औषधांची आवश्यकता ही तितकीच आहे. पण ही आवश्यकता
कशी आहे किंवा ही आवश्यकता केव्हा पडते किंवा औषध कसं निवडलं जातं, तर सगळ्यात महत्वाच्या आहेत दोन गोष्टी. ते म्हणजे एक टॉलरन्स अँड सेकंड इज सेन्सिटिव्हिटी. तुमची सहनशीलता आणि तुमची संवेदनशीलता किती आहे ह्या गोष्टींचा आपण होमिओपॅथीमध्ये विचार केला जातो. रॉ फूड खाणं किंवा कच्चं अन्न खाणं हे तुम्ही डाएट करणं किंवा हे त्या आजाराला अटकाव आहे अशी ही खुळी समजूत आहे. असं करून कदाचित आजार हा वाढू शकतो. तुम्हाला जी पोषक तत्व हवी आहेत तीच जर तुम्ही घेतली नाही तर कदाचित मूळव्याध सोडून इतरही कुठला दुसरा आजार होऊ शकतो. बरोबर आहे. कारण की अनेकदा असं होतं की मूळव्याधाबद्दल समज आणि गैरसमज समाजात पसरलेले आहेत आणि त्याच्यातला हा एक मोठा गैरसमज आहे की फायबरयुक्त आहार घेतला तर आपल्याला व्यवस्थित आपलं डायजेशन होईल आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी बद्धकोष्ठता म्हणतो ना आपण ते होणार नाही असं म्हटलं जातं. मात्र हा गैरसमज आहे असं म्हणायला हरकत नाही आता या एकूणच डिस्कशनवरनं वाटतंय. मग नेमके समज आणि गैरसमज तुम्ही कसे दूर कराल ह्या माध्यमातून? समज आणि गैरसमज जर सांगायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या की जर तुम्हाला शौचाचा कुठलाही त्रास होत असेल, भले तो आतड्यांचा आजार असेल, यकृताचा आजार असेल, पचनाचा असेल, पित्ताचा असेल किंवा इतर कुठलाही आजार असेल, पण तो मूळव्याधच आहे असं नाही. ज्यावेळेस आमच्याकडे रुग्ण येतो त्यावेळेस आमचं त्याची केस टेकिंग तर करतोच, पण त्यासोबत लोकल एक्झामिनेशन करतो आणि आम्हाला समजतं की पेशंट सांगताना मूळव्याध सांगतोय पण त्याला फिशर किंवा फिश्युला झालेला आहे. तर एक लक्षात घ्या, फिशर नावाचं दुखणं हे कसं असतं की शौचाच्या जागेचा जो घाम येण्याची प्रवृत्ती आहे ही कमी होते, त्यातला उष्णता हीट ही वाढते आणि कालांतराने तिथली त्वचा कोरडी पडल्यानंतर तिथे चिरा किंवा भेगा पडतात. आता ह्या चिरा आणि भेगा पडल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की शौचाला जाताना आणि शौचा पास होत असताना स्टूल पास होताना अत्यंत प्रचंड तीव्र वेदना होतात. तर कितीही सुदृढ माणूस असेल तर तो रडल्याशिवाय राहणार नाही. ओके, हे आपल्याला लक्षात येतं. फिश्युला नावाचं जे दुखणं आहे याच्यामध्ये काय होतं ना, एक ट्यूब असते आणि त्या ट्यूबचं एक ओपनिंग आपल्याला सरफेसवर दिसतं, पण त्याची जी दुसरी बाजू ही शरीराच्या आतल्या बाजूला असते आणि त्या ट्यूबमध्ये एक प्रकारचा घाणेरडा असा चिकट स्त्रव नेहमी स्त्रवत असतो की त्याची खूप दुर्गंधी येते. इतकं हे घाणेरडं दुखणं आहे फिश्युला. म्हणजे जो पेशंट सहन करतो त्यालाच ते समजू शकतं आणि विशेष म्हणजे त्याचं ओपनिंग खूप छोटं असतं पण तो आतमध्ये खूप मोठा असू शकतो. बापरे. आणि त्यामुळे त्या जागेवर ठणका बसणं किंवा पेशंट साध्या गादीवर सुद्धा आपण त्याला बसताना त्रास होतो हे आपण जाणू शकतो. हे फिश्युलाचं दुखणं आहे. ऑपरेशन केलं म्हणजे मूळव्याध बरा झाला असं नाही. मूळव्याध ही शरीराची एक प्रवृत्ती, एक टेंडन्सी आहे. ओके, मूळव्याध सारखा होण्याचे देखील चान्सेस आहेत. ऑपरेशन म्हणजे त्याच्यावर रामबाण उपाय असं आपण समजू नये, कारण आमच्याकडे काही रुग्ण असे येतात की 10 वर्षापूर्वी डॉक्टर ऑपरेशन केलंय, 5 वर्षापूर्वी केलंय, 6 महिन्यापूर्वी केले, 2 वर्षापूर्वी केले आणि नंतर परत मला ह्या त्रास उद्भवला आहे. आता ह्या ऑपरेशन हे सक्सेसफुल झालेलं असतं, पण परंतु काय की खाण्यापिण्याच्या ज्या वेळा आहेत किंवा ज्या काही एक जीवन जगण्याची एक शिस्त असते, आपल्याला कुठलं अन्न सूट होतं, आपल्या संस्कृतीप्रमाणे, आपल्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे आपल्याला जसा आहार घ्यायला हवा, आपल्या कामाप्रमाणे जसा आहार घ्यायला हवा याचा अपव्यय होतो, याचा अतिरेक होतो आणि नको त्या आपण संस्कृती फॉलो करायला गेलो की निश्चितच त्याची हानी म्हणजे तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपाच्या आजारात तुम्हाला यू हॅव टू पे इन द फॉर्म ऑफ डिसीज. टेस्टसाठी खाऊ नका, चवीसाठी खाऊ नका, आरोग्यासाठी खा, निश्चितच तुम्हाला त्रास होणार नाही. परंतु मूळव्याध या आजारामध्ये 95% 90 ते 95% असे मूळव्याध आहेत की ते औषधावरच बरे होऊ शकतात. बरं. पण मग ते म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात असेल तर, म्हणजे सुरुवातीच्या काळात जर आपण मूळव्याधाचं लक्षण दिसलं तर ताबडतोब होमिओपॅथीकडे वळलो तर जास्त फरक पडतो? नक्कीच. तुम्ही जो मुद्दा सांगितलात, प्राथमिक स्वरूपात असताना जो आजार आहे मूळव्याध, हा आजार मला झालेला आहे हे सांगण्यासाठी पहिली गोष्ट लाजू नका. आणि हाच मुद्दा खरं तर खूप महत्वाचा आहे, कारण देर इज नो वन परफेक्ट इन दिस युनिव्हर्स. प्रत्येकामध्ये काहीतरी त्रुटी, एरर ही आहे. पण एखाद्याला डायबिटीस होतो, तुम्हाला मूळव्याध झालाय, सिंपल. पण तो सांगा तुमच्या होमिओपॅथिक तज्ञांशी, त्याची योग्य माहिती शेअर करा. त्याच्यावर तुम्हाला निश्चितच प्राथमिक स्वरूपात जसं आता तुम्ही बोलल्याप्रमाणे जर असेल तो सहजगत्या बरा होऊ शकतो. पण जर तुम्ही ती गोष्ट व्यक्त केली नाही, तो आजार पुढे वाढत गेला तरी देखील तो औषधोपचाराने व्यवस्थित बरा होऊ शकतो. फक्त 5% काही असे 5 ते 10% असे मूळव्याध आहेत की त्याला नाईलाज असतो, ऑपरेशन करावं लागतं. म्हणजे एक लक्षात घ्या की निसर्गाने तुम्हाला एक
वरदान दिलंय, एक थोडीशी सूट दिली, एक वाव दिलाय, हा एक तुमच्यासाठी लागलेला 95% सेल आहे असं समजा की तुम्ही औषधाने बरे होऊ शकता. तर लाजू नका, ह्या आजाराची योग्य माहिती शेअर करा. होमिओपॅथिक डॉक्टर तुमच्याकडून ज्यावेळेस केस टेकिंग करतो त्यावेळेस खूप डिटेल विचारत असतो, तुमचा पूर्व इतिहास विचारत असतो, तुम्हाला आत्ताचा जो आजार आहे त्याच्या सगळ्या डायमेन्शन चेक केल्या जातात, तो कशामुळे होतो, कशामुळे वाढतो, कशामुळे तुम्हाला बरं वाटतं, काय खाल्ल्यावर जास्त त्रास होतो, काय केल्यावर तुम्हाला बरं वाटतं, किंवा दिवसा जास्त त्रास होतो, रात्री जास्त त्रास होतो, शौचाला जाताना त्रास होतो, शौचानंतर जास्त त्रास होतो, कुठल्या ऋतुमान त्रास होतो, तुमचा सगळा पूर्व इतिहास अभ्यासला जातो. आतापर्यंत आज तागायत आजवरच्या आयुष्यात तुम्हाला कुठले कुठले आजार झाले याची खूप माहिती खरं तर तुम्ही जाणून तुमच्या फॅमिली कौटुंबिक हिस्ट्री सुद्धा घेतली जाते की फॅमिलीमध्ये तुम्हाला कोणकोणते आजार आहेत. म्हणजेच काय की त्या रुग्णाचा जो आजार आहे या आजाराला ट्रीट करत नाही, तो ज्या रुग्णाला जो आजार झालेला आहे त्याला आम्ही ट्रीट करत असतो. म्हणजे माइंड, बॉडी अँड सोल ह्या ट्रिनिटी ऑफ लाईफ यांचा एक चांगला संयोग याच्यामध्ये घडून आणला जातो. आणि होमिओपॅथिक उपचार करत असताना होमिओपॅथिक औषध ह्या बेसवर आपण निवडत असतो. बरोबर. खरं तर मूळव्याध म्हटलं की अवघड जागेचं दुखणं असं म्हटलं जातं आणि ह्या मूळव्याधावरती ऑपरेशन हा एकमेव उपचार आहे असं देखील बोललं जातं आणि अनेकदा लोक ऑपरेशन करतात मात्र वारंवार मूळव्याध उद्भवत असतो. मात्र तुम्ही आता म्हणालात की होमिओपॅथी हे केवळ फक्त त्या आजारावरती काम करत नाही तर त्याच्या मनावरती जो काही परिणाम झालेला असतो, कारण की आपल्याला मूळव्याध झाला हे सांगायला देखील अनेकांना लाज वाटत असते. तर मग अशा वेळेस होमिओपॅथीमध्ये नेमके काय काय असे उपचार आहेत आणि जर एखादा पेशंट थोड्या उशिरा कालावधीने आला तुमच्याकडे तर तो बरा होऊ शकतो का विना ऑपरेशन? नक्कीच. होमिओपॅथीमध्ये आजाराचं 3 प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. एक आहे सत्व, रज आणि तम. त्याला होमिओपॅथीमध्ये सोरा, सायकोसिस आणि सिफिलिस असं म्हटलं गेलेलं आहे की ज्यावेळेस तो प्राथमिक स्वरूपात असतो त्यावेळेस तो सोरिक असतो, तो ज्यावेळेस थोडासा पुढे जातो त्यावेळेस तो सायकोसिस, आणि ज्यावेळेस सिफिलिस या स्टेजमध्ये जातो त्यावेळेस खूप प्रचंड वेदना होतात, ते डिस्ट्रक्शन होतं, तिथल्या ज्या सेल्स टिश्यू असतात ह्या डिस्ट्रॉय झालेल्या असतात. ह्या तिन्ही कंडिशनमध्ये आपण होमिओपॅथीचं हिस्ट्री घेतल्यानंतर आपल्याला समजतं की हा आजार ह्या पेशंटला का झाला, हाच आजार का झाला, हाच आजार आत्ताच का झाला. स्थलकाल परत्वे आपण जसं म्हणतो की त्याच्यामध्ये टाइम असतो ODP, ओरिजिन, ड्युरेशन अँड प्रोग्रेस, की हा आजार याच्या उत्पत्ती काय झाली, हा आजार किती वेळामध्ये कशा प्रकारे वाढला गेलाय आणि ह्या आजाराचा पुढचा प्रवास काय आहे हे सगळं आपण केस टेकिंग मध्ये जाणून घेत असतो आणि त्याच्या आधारेच खरं तर होमिओपॅथीमध्ये उपचार होतात. असं म्हटलं गेलंय की आजार हा एक प्रकारचा तुमचा डिफेन्स आहे. त्या बॉडीमध्ये, त्या मनामध्ये, त्या शरीरात असं काय घडलं की जेणेकरून त्याला मूळव्याध झाला, हे आहे त्याचं मूळ कारण. आणि हे जर आपण मूळ कारण समजू शकलं किंवा त्याचा अचूक आपण ते केलं तर तो मूळव्याध मुळासकट बरा होऊ शकतो. हिरवी मिरची किंवा अन्नपदार्थ हे सेकंडरी आहेत. फर्स्ट इज व्हॉट युअर माइंड. बरोबर. तुमचं मन तुमचा विचार करतं, विचारातून तुमचे आचार घडतात, आचारातून तुमचे कर्म घडतात. आणि कर्म म्हणजे काय की तुमची चांगली कर्म आणि वाईट कर्म. चांगली कर्म म्हणजे तुमचं आरोग्य आणि तुमचं वाईट कर्म म्हणजे तुमचा आजार. बरोबर. त्यामुळे हा आजार का झाला हे शोधण्यासाठी त्याच्या आहार, विहार, निद्रा ह्या गोष्टींकडे तर लक्ष दिलंच जातं, पण त्याची मानसिक स्थिती काय आहे, त्याचं हाऊ ही इज इंडिव्हिज्युअल, तो इतरांपेक्षा विचारापासून, आचारापासून कसं वेगळा आहे हे अचूक हेरलं जातं. त्यावेळेस आम्ही त्याला असं म्हणतो त्याचे माइंड सिम्पटम्स आम्ही जास्त प्रमाणात स्टडी करतो आणि त्या आधारे जर आपण औषध दिलं तर मन आणि शरीर याचा योग्य संयोग जर झाला तर तो आजार मुळासकट बरा करण्याची ताकद होमिओपॅथीच्या औषधांमध्ये नक्कीच आहे. बरोबर. म्हणजे थोडक्यात होमिओपॅथीने मूळव्याधावरती खूप चांगले असे उपचार होऊ शकतात. मला पथ्याबद्दलही जाणून घ्यायचे आणि मूळव्याध हे इतर आजारांचं लक्षण असतं का याबद्दलही जाणून घ्यायचे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण मूळव्याध आणि होमिओपॅथिक उपचारांविषयी जाणून घेतो. आपल्यासोबत आहे डॉक्टर योगेश पाटोळे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येणार आहोत. डॉक्टर, खरं तर मगाशी आपण पथ्याबद्दल जाणून घेणारच आहोत, मात्र पथ्याच्या आधी मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे, कारण इतर आजारांचं लक्षण म्हणून मूळव्याधीकडे बघितलं जातं, यामध्ये कितपत तथ्य आहे? खरी गोष्ट आहे. खूप चांगला प्रश्न आहे की हल्ली युतीची आपल्याला खूप सवय झालेली आहे. बरं. तर आजारांची युती आपल्या शरीरामध्ये दिसून येते.
त्यामुळे असा क्वचितच माणूस सापडेल की त्याला कुठला तरी एकच आजार आहे. डायबिटीस पण आहे, बीपी सुद्धा आहे. डायबिटीस झालाय, बीपी झालाय, किडनी सुद्धा फेल झालेली आहे. ओके, दम्याचा त्रास आहे आणि त्याला पचनाचा सुद्धा त्रास. कॉम्प्लेक्स, याला आम्ही म्हणतो कॉम्प्लेक्स डिसीज. ओके, पण जरी तो कॉम्प्लेक्स डिसीज असेल तरी होमिओपॅथीने आपण त्याला योग्य उपचार करू शकतो. आता इतर व्याधींमध्ये मूळव्याध दिसून येतो का? नक्कीच. सिक्वेन्स आपण म्हणूयात, काही आजारांची किंवा काही लक्षणांची जर सुरुवात असेल तर पुढे जाऊन तो मूळव्याधामध्ये कन्वर्ट होऊ शकतो. जसं शौचाला साफ न होणं, खूप कुंथावं लागणं, शौचाला कडक होणं, आव पडणं किंवा पातळ संडास होऊन आव पडणं, अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखा आजार आहे किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम सारखा आहे. जास्त करून स्थूल माणसांमध्ये याचं प्रमाण जास्त दिसून येतं, कारण मुळातच त्यांना शौचाला बसल्यानंतर त्या जागेवर एक नॅचरल प्रेशर क्रिएट होतं आणि त्यावेळेस त्या मूळव्याधाची उत्पत्ती होऊ शकते. दुसरं असं पाहिलं गेलंय की भूक न लागलेली आहे पण उगाच जेवणाची वेळ झाली म्हणून आपण काहीतरी खातो, पोटात ढकलण्यासारखं आपण मशीन सारखं त्याच्यामध्ये काहीतरी ढकलतो आणि पुढे चालतो. तर हे सुद्धा मूळव्याधासाठी एक आमंत्रण आहे असं आपण समजायला पाहिजे. मोठमोठे आजार, उदाहरणार्थ कॅन्सर आहे किंवा ट्युबरक्युलोसिस आहे, ह्या कॅन्सरच्या आजाराची सुरुवात, ज्या गाठी आहेत ह्या प्राथमिक अवस्थेत मूळव्याधासारख्या दिसून येऊ शकतात. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की पोटाचा अगदी मुखवासापासून ते गुदद्वारापर्यंत कुठलाही आजार असेल, तो जुलाब असेल, आतड्यांचा आजार असेल, यकृताचा आजार असेल किंवा मूळव्याध असेल किंवा इतर कुठला पचनाचा आजार असेल, तर प्राथमिक अवस्थेमध्ये असताना त्यांची लक्षणं ही कमी अधिक फरकाने थोडेफार प्रमाणात सारखीच असतात. बरं की हा होमिओपॅथिक तज्ञ आहे की त्याला हे जज करायचंय की याला नेमकं कुठला आजार झालाय. त्या आजाराचं डायरेक्ट डायग्नोसिस झालं की त्या उपचाराची डायरेक्शन ठरते. त्या डायरेक्शन प्रमाणे आपण जर गेलो, प्रोटोकॉल जर पाळला तर आपल्याला लक्षात येते की फर्स्ट यू कंट्रोल द डिसीज अँड स्टेप बाय स्टेप यू प्रोव्हाइड द क्युअर फॉर युअर पेशंट. पण मग ह्याचं निदान कसं करता येऊ शकतं? बऱ्याच वेळा पेशंट आमच्याकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो रेडीमेड फाईलच घेऊन येतो. ओके, की डॉक्टर लास्ट 6 महिन्यापूर्वीचे माझे हे रिपोर्ट, 3 महिन्यापूर्वीचे हे रिपोर्ट, आताचे हे रिपोर्ट, हे तुम्ही सगळे पाहून घ्या आणि तुम्हाला इथनं खूप चांगली माहिती. तर आपण लक्षात घ्या की इतका उशीर का होतो, इतका दिरंगाई का होते. नक्कीच योग्य मार्गदर्शन मिळणं, योग्य वैद्यकीय सल्ला मिळणं हे सुद्धा अर्ध्या उपचारासारखं आहे. खरंय. आणि जर ते योग्य मार्गदर्शन मिळालं तर नक्कीच पेशंटला एक कॉन्फिडन्स येतो आणि त्याला हे समजतं की नाही, आता माझा आजार इथे बरा होऊ शकतो. तर आजाराला बरं करण्यासाठी आजार काय झाला हे पेशंटला थोडं समजावून सांगणं हे सुद्धा आमचं कर्तव्य असतं. ते प्राथमिक अवस्थेत आम्ही करतच असतो आणि पुढची उपचाराची दिशा कशी ठरेल याबद्दलही मार्गदर्शन करतो. कारण एक समज आहे की होमिओपॅथीमध्ये खूप वेळ लागतो, होमिओपॅथीमध्ये आजार सुरुवातीला वाढतो नंतर तो कमी होतो. तर असं काही नाही. जे अनैसर्गिक आजार आहेत ओके तेच फक्त वाढू शकतात, जे नैसर्गिक आजार आहेत ते वाढत नाहीत. म्हणजे मूळव्याध झाला आणि तो वाढला आणि नंतर कमी झाला असं होत नाही. जनरली जे त्वचेचे विकार असतात हे सुरुवातीला वाढतात आणि नंतर ते कमी होतात. त्याचं कारण असं की वेगवेगळ्या मलमांचा किंवा वेगवेगळ्या गोष्टींचा आपण एक्सटर्नल ऍप्लिकेशन्स की जे होमिओपॅथीमध्ये अलाउड नाहीत, होमिओपॅथीमध्ये त्याची मान्यता नाही, असे ज्यावेळेस आपण अप्लाय करतो त्यावेळेस ते आजार सप्रेस होतात. आता हे सप्रेशन जसं बॉडीवर झालेलं आहे तसंच ते सप्रेशन इमोशनल असू शकतं, मेंटल असू शकतं किंवा सायकोलॉजिकल असू शकतं की जे आपल्या मनावर सुद्धा होत असतं. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून काय होतो की आपली रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती खालावते. आणि रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय की तुमच्या शरीरातला एक डॉक्टर आहे की जो तुम्हाला निसर्गाने दिलेला आहे. आपण काय करतो, त्याचं सबलीकरण न करता त्याला आपण औषधांवर विसंबून राहायची एक सवय लावतो आणि त्याला एक अपंगत्व येतं. तोही विचार करतो की जाऊ दे, मला काम करण्याची आवश्यकता नाही, हे अँटीबायोटिक आहे, हे औषध आहे, हे काम करेल, आय डोंट हॅव टू वर्क. बट होमिओपॅथीमध्ये तसं केलं जात नाही. मुळातच तुमच्या शरीरात आतमध्ये जो डॉक्टर आहे त्याला आम्ही पॉवरफुल करतो, त्याला आम्ही ताकद देतो जेणेकरून जो काही तुमचा आजार आहे तो तुमची रोगप्रतिकारक शक्तीच परतावून लावू शकते आणि बरं करू शकते. बरोबर. म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीने हे उपचार तुम्ही होमिओपॅथीच्या माध्यमातून पेशंटवरती करत असतात. एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न तो म्हणजे अर्थातच पथ्याविषयी. पथ्याबद्दल काय सांगाल, नेमकी काय पथ्य पाळली पाहिजेत?
पथ्य ही पहिली मनाला घालून घ्या, सगळ्यात महत्वाचं ते आहे. कारण जर चांगले विचार असतील तर नक्कीच चांगला आचार होईल, चांगला आचार असेल तर जी कर्म घडतील किंवा तुम्ही जे काम करणार त्याच्यातून तुम्हाला आनंदच मिळेल, त्याच्यातून तुम्हाला टेन्शन येण्यासारखं, भीती वाटण्यासारखं, ताण येण्यासारखं किंवा निगेटिव्ह असं काही येणार नाही. स्ट्रेस आहेत, जसं मी सांगितलं की सायकोलॉजिकल स्ट्रेस आहे, पॉझिटिव्ह स्ट्रेस आहे, निगेटिव्ह स्ट्रेस आहे, इमोशनल स्ट्रेस आहे, मेंटल स्ट्रेस आहे. ह्या सगळ्या स्ट्रेसला बॅलन्स करायला शिका, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. बरोबर आहे. आणि आपल्या जेवणाच्या वेळा फिक्स ठेवा. असं नाही की आज 2 वाजता जेवलो, नंतर 4 वाजता जेवलो, आज वेळ नाही म्हणून 8 वाजता जेवलो, असं करू नका. आपला एक बॅलन्स डाएट ठेवा. बॅलन्स याचा अर्थ समतोल होतो. बॅलन्स म्हणजे तो सगळ्यांसाठी सारखाच असेल असं नाही. त्यापूर्वी आपण विचार करा की आपली जीवनशैली काय आहे, आपल्या कामाचं स्वरूप काय आहे, काय गोष्टी आपल्याला सूट होऊ शकतात, काय गोष्टी आपल्याला सूट होणार नाही. आपल्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे किंवा आपल्या संस्कृतीप्रमाणे कुठलं अन्न खूप माफक आणि सहजासहजी उपलब्ध आहे याचा आपण विचार केला पाहिजे. पालेभाज्या चांगल्या म्हणून एक सलग पालेभाज्याच खाणं हे चुकीचं आहे. म्हणून मी म्हणतो बॅलन्स, देअर शुड बी बॅलन्स इन एव्हरीथिंग. अतिनाम परिही वर्जते असं जे म्हटलं गेलं त्यातनंच आलेलं आहे की आपण प्रत्येक गोष्टीचा बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. आपल्याला काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे आपल्याला बरोबर समजतं. बरोबर आहे. अर्थातच म्हणजे जसं आपण वेल्थच्या बाबतीत विचार करतो तसं हेल्थच्या बाबतीत विचार करणंही तितकंच महत्वाचं आहे. डॉक्टर, अर्थात वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथे थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हितगुज मध्ये आज आपण इथे थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.